गोंदिया शहर में होली के त्यौहार से पहले गोंदिया शहर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए एक युवक को अवैध पिस्तौल के साथ गिरफ्तार किया। पांगोली घाट स्थित महाकाल मंदिर परिसर में संदिग्ध हालत में घूम रहे अमित कृष्णा राव नामक व्यक्ति के पास से एक पिस्तौल और 3 जिंदा कारतूस बरामद किए गए। पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर भारतीय हथियार अधिनियम की धाराओं के तहत मामला दर्ज किया है और उसे 1 दिन की पुलिस रिमांड पर भेज दिया गया है। काल आम्हाला संध्याकाळी एक माहिती मिळाली की महाकाल घाट पांगोली नदी इथे एक इसम संशयितरित्या फिरत आहे। त्या माहितीवर आम्ही आमची एक पोलीस टीम रवाना केली। तर त्या ठिकाणी आम्हाला एक इसम दिसून आला। तर आमच्या टीमनं विचारपूस करून त्याची झडती घेतली। त्याकडे एक देसी माउजर आणि 3 जिवंत कारतूस मिळून आले। सदर इसमाचं आम्ही नाव विचारलं। त्यांनी तो राहणारा कुळवा येथील अमित कुमार राव असं त्याने आपलं नाव सांगितलं आणि त्याला वेपनबद्दल विचारलं तर आणि कुठून आणलं काय आणलं त्याबद्दल आम्ही पुढील चौकशी करीत आहोत। त्याबाबत सध्या आरोपी आमचा PCR आहे आणि आम्ही त्याबद्दल परत म्हणजे सखोल चौकशी करत आहोत। सध्या अजून काही गुन्ह्याचं रेकॉर्ड मिळालं नाही, पण त्याबद्दल परत आमची चौकशी आणि रेकॉर्ड पाहणं सुरू आहे। किती दिवसाचा PCR मिळाला? त्याला आता 1 दिवसाचा PCR मिळाला आहे।